मुंबईतील दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर आज प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सकाळी 9:30 वाजता ध्वजारोहण पार पडले। यावेळी राष्ट्रगीताने मानवंदना देण्यात आली। कार्यक्रमाला मंत्रिमंडळातील सदस्य, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, पोलीस दल, एनसीसी कॅडेट्स तसेच विविध शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ध्वजारोहणानंतर पोलीस दल आणि एनसीसी कॅडेटची शानदार मार्च पास्ट पार पडली। यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित करीत भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले। संविधानाच्या मूल्यांवर चालत महाराष्ट्र देशाच्या विकासात अग्रणी भूमिका बजावत राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। संविधान, लोकशाही आणि तिरंगा या तिन्हींचा सन्मान जपत दादरच्या शिवाजी पार्कवर प्रजासत्ताक दिनाचा सोहळा शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलाय। प्रजासत्ताक दिनापासून पश्चिम रेल्वे मार्गावर 12 नवीन एसी लोकल फेऱ्या सुरू करण्यात येणार आहे। यामध्ये अप मार्गावर 6 तर डाऊन मार्गावर 6 एसी लोकल फेऱ्यांचा समावेश आहे। यापैकी 4 एसी लोकल विरार ते चर्चगेट तर 2 एसी लोकल भाईंदर ते चर्चगेट मार्गावर धावणार आहेत। मात्र या निर्णयामुळे प्रवासी अधिक सुखकर होण्याऐवजी तो अधिकच त्रासदायक होणार असल्याची प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त केली जाते। कारण आधीच गर्दीने त्रस्त असलेले सामान्य लोकल सेवेवर या निर्णयांचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता प्रवाशांनी व्यक्त केली आहे। विरार परिसरातील प्रवासी संख्या झपाट्याने वाढली तर विरार रेल्वे स्थानक हे पश्चिम रेल्वे मार्गावरील अत्यंत गजबजलेले स्थानक आहे। गेल्या काही वर्षात विरार, वसई आणि नालासोपारा परिसरात मुंबई, ठाणे, पालघर तसेच गुजरात, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि बिहार सारख्या राज्यातून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झालेले आहे। पर्यायी वाहतूक सुविधांचा अभाव, मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कोंडी, विरार ते ठाणे, मुंबई ते पालघर दरम्यान पुरेशी बस सेवा नसणे आणि खासगी वाहनांचे भरमसाठ भाडे यामुळे प्रवासांचा कल लोकल रेल्वेकडे जास्त आहे। जलद प्रवास आणि परवडणारे तिकीट दर यामुळे दररोज हजारो प्रवासी लोकलने प्रवास करतात। बेस्ट उपक्रमातील 6,500वरून अधिक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युटी, रजेवरची रोखीकरम यासह सुमारे 1,500 कोटी रुपयाची थकबाकी गेल्या 3 वर्षापासून प्रलंबित आहे। ही रक्कम मिळावी यासाठी अनेक वेळा आंदोलन करूनही मागण्या मान्य न झाल्याने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी उद्या 27 जानेवारीपासून मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेतला। बेस्ट आर्थिक संकट अजूनही कायम, खर्च कपात आणि उत्पन्न वाढीच्या उद्देशाने 2019 पासून बेस्टने भाडे तत्वावरील बस सेवा सुरू केली। मात्र विविध प्रयोग करूनही परिवहन विभागाचे उत्पन्न वाढले नाही आणि तोट्यातही घट झाली नाही। 2019 मध्ये मुंबई महापालिका, बेस्ट प्रशासन आणि बेस्ट कामगार संघटनेमध्ये सामंजस्य करार झाला होता। या करारात तिकीट दर कपात, मुंबई महापालिकेकडून दरमहा अनुदान यासारख्या उपाययोजनांचा समावेश होता। मात्र प्रत्यक्षात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे आर्थिक प्रश्न अजूनही प्रलंबितच आहे। मुंबई येथे दावोस दौऱ्यावर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत। कर्नाटक सरकार दावोस दौऱ्यात भारतीय कंपन्यांऐवजी परकीय गुंतवणूकदारांशी करार करत असल्याचे विधान कर्नाटकचे उद्योग मंत्री एम.बी. पाटील यांनी केल्याचं चव्हाण यांनी नमूद केले। महाराष्ट्र सरकारने दावोस दौऱ्यात तब्बल 30 कोटी रुपयाची करार केल्याचा दावा केला असेल तर जनतेची दिशाभूल न करता या दौऱ्याबाबत श्वेतपत्रिका जाहीर करावी अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली। दावोस दौऱ्यावर टीका करणे योग्य नाही, मात्र प्रत्यक्षात किती उद्योग सुरू झाले, किती गुंतवणूक आली आणि त्यातून किती रोजगार निर्मिती झाली याचा हिशोब सरकारने द्यावा असं त्यांनी स्पष्ट केलंय। मोठे आकडे सांगण्याऐवजी प्रत्यक्ष गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती महत्त्वाची असल्याचंही त्यांनी सांगितलंय। राजधानी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धा 2025-2026च्या अंतिम फेरीत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश मिळवले। अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील संजीवनी सैनिक स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांच्या बँडने प्रथम क्रमांक पटकावलाय, तर मुंबईतील विक्रोळी येथील डॉन बॉस्को हायस्कूलच्या मुलींच्या ब्रॉस बँड संघाने तृतीय क्रमांक मिळवलाय। केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेची अंतिम फेरी दिल्लीतील राष्ट्रीय बाल भवन येथे पार पडली। देशभरातील 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 16 शालेय बँड संघाने या स्पर्धेत सहभाग घेतला होता। संगीत सादरीकरण, शिस्त, समन्वय आणि देशभक्तीपर मांडणी या निकषावर परीक्षकांनी मूल्यमापन केलं।
विजेत्या संघाचा गौरव संरक्षण राज्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आलाय। मुंबई येथे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवर भेट घेण्यासाठी उपस्थित राहिले। या बैठकीत कोणत्याही परिस्थितीत कल्याण डोंबिवली महापालिकेत सत्तेत सहभागी न होता विरोधी बाकावर बसण्याचा स्पष्ट आदेश उद्धव ठाकरे यांनी नगरसेवकांना दिले। बैठकीदरम्यान सध्याची राजकीय परिस्थिती, सत्ता स्थापनेचे प्रयत्न आणि कथित घोडे बाजार यावर सविस्तर चर्चा झाली। पक्षाने भाजप आणि शिंदे गटाच्या विरोधात निवडणूक लढवली असल्याने याच भूमिकेवर ठाम राहण्याचा सल्ला ठाकरे यांनी दिलाय। नगरसेवकांनी जनतेने आम्हाला विरोधी भूमिका निभवण्यासाठीच निवडून दिले असल्याचं सांगत सत्ता स्थापनेपासून दूर राहण्याचा निर्णय मान्य असल्याचं स्पष्ट केले। ही माहिती ठाकरे गटाचे प्रवक्ते आमदार वरुण सरदेसाई यांनी दिली। मुंबई महापालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या पीसी येथील न्यूमॅटिक गेट सिस्टमच्या वार्षिक परीक्षण कामासाठी मंगळवार 27 जानेवारीपासून शनिवार ते 7 फेब्रुवारीपर्यंत मुंबई शहर विभाग आणि पूर्व उपनगरातील 11 विभागांमध्ये 10% पाणी कपात करण्याचा निर्णय मुंबई महापालिका प्रशासनाने घेतलाय। या कालावधीत महापालिकेच्या संबंधित विभागांमध्ये 10% पाणी कपात लागू होणार असून पाणी पुरवठा करणाऱ्या ठाणे आणि भिवंडी महापालिकेच्या हद्दीतील विभागांमध्ये हीच पाणी कपात लागू राहणार आहे। परिणामी नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे। तर नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन पाणी कपातीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पाणी साठवून ठेवावे तसेच अत्यावश्यक वापरासाठीच पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले। कल्याण पश्चिमेकडील मच्छी मार्केटच्या मागील बाजूस असलेल्या पोलीस लाईन परिसरात आज अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। या ठिकाणी उभ्या असलेल्या जप्त वाहनांना आग लागल्याने काही वेळातच परिसरात धुरांचे मोठे लोट पसरले। आगीच्या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून काही काळ गोंधळाची स्थिती पाहायला मिळाली। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती सध्या तरी समोर आलेली नाही। आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पुढील तपास सुरू आहे। भिवंडी शहरात भारत माता पूजनाचा कार्यक्रम उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झालाय। भारत विकास प्रतिष्ठान आणि मीत फाउंडेशनच्या वतीने शहरातील धर्मवीर आनंद दिघे चौकात भारत माता पूजनाचं आयोजन करण्यात आले। यावेळी संपूर्ण वंदे मातरम आणि राष्ट्रगीताचं गायन करत भारत मातेचं पूजन आणि वंदन करण्यात आले। कार्यक्रमाला भारतीय सैनिकासह आमदार महेश चौगुले, भिवंडीचे प्रांत अधिकारी अमित सानप, तहसीलदार अभिजित खोले, भाजपचे जिल्हाध्यक्ष रविकांत सावंत, भाजप नगरसेवक तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। उपस्थित मान्यवर आणि नागरिकांनी भारत मातेच्या चरणी पुष्पगुच्छ अर्पण करून पूजन केले। यंदा भारत माता पूजनाचा हा उपक्रम सलग 19व्या वर्षी आयोजित करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली। देशभक्तीचं जागर करत आणि देशप्रेमाची भावना अधिक दृढ करत भिवंडीत भारत माता पूजनाचा हा कार्यक्रम अत्यंत शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलाय। आजच्या मुंबई बुलेटिनमध्ये आपण येथेच थांबतो। नव्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।